आय एम गौरव मोरे फ्रॉम पवाय फिल्टर पाडा. माझ्या या एंट्रीच्या एका वाक्यामुळे लेखकांना माझं स्किट लिहायला फार आवडतं. म्हणजे स्किट लिहायला जर 4 तास लागत असतील तर पहिले 3 तास आहेत ना त्यांचा विचार करण्यात जातं की सुरुवात कशी करायची. पण मी काय केलंय, माझं वाक्य सेट करून दिलं लेखकांना की वाक्य घे आणि सुरुवात कर. त्यामुळे त्यांना पुढे सगळं सोपं जातं ना, त्यांना काही त्रासच होत नाही. हा सिरियसली मॅम, आय एम रिअली सिरियसली माय इंग्लिश माय कॉमेडी जा घेऊन. तर हे अशी सुरुवात करतो मी. पण काय होतं ना, कधी कधी मी म्हटलं लेखाकडे बघतो, मला कळतं अरे यार यांची मला दया येते यार. म्हणून मी 3 वाक्य ऑलरेडी त्याला दिलेली आहेत. हे आता एंट्रीचं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असं आहे की आज मी जाम खुश आहे. सिरियसली आज मी जाम खुश आहे कारण आज मला माझी गर्लफ्रेंड मिळाली. येस फायनली 4थी गर्लफ्रेंड. आधीच्या 3 मला सोडून गेल्या, तर फायनली मला माझी गर्लफ्रेंड मिळाली आहे. माझी स्वप्न सुंदरी, माझी हनी, खरातांची वनी. येईलच ती आज मला भेटायला वनीवर. हाय वनी. हाय. सुना है तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे. सुना है तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे. मैं एक शाम चुरा लूं घर बुरा ना लगे. क्या बात है. लाजलीस? तुझं लाजणं बघून असं वाटलं तुला जागीच मारून टाकावं. मला असं वाटलं तुझं लाजणं बघून असं मला वाटलं अरे बाप मरतो का काय मी, असं वाटलं मला. प्लीज बस ना. प्लीज प्लीज प्लीज. कशी आहेस वनी तू? तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे मी. थँक्यू यार वनी. फायनली तू मला इथं भेटायला तारखेवर आलीस. सॉरी, तारखेवर म्हणजे सॉरी डेटवर आलीस. ओ माय गॉड. हा मस्त हा गौऱ्या. किती छान बोलतोस तू गौऱ्या. थँक्यू तुझ्या याच विनोद बुद्धीवर भाळले मी. किती छान सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझं. थँक्यू. काय करू मी तुझ्या कॉमेडीचं गौऱ्या. सांग ना गौरू, काय करू तुझ्या कॉमेडीचं मी. घोडबंदर रोडला घेऊन जा, बाकी ट्रकवाले सांभाळतील. एक्सक्यूज मी, कोण आहे आणि हा असं का बोलतोय? माझा मित्र आहे ओंक्या. कसा ओंक्या? गौऱ्या! हा? अरे भावा! अरे अरे कसा आहेस तू? मी मस्त आहे. कुठे होतास तू? जरा बाहेर गेलो होतो यार. 2 आठवडे मला मिस केलंस ना. ते काय संबंध? चल रे, चेहरा सांगतोय मला मिस केलं अरे, म्हणून. नाही. बरं बाय द वे ओळख करून देतो. ओळख मला माहिती आहे. माहिती आहे ना? मावशी. काय बोल? अरे सांग का अरे पहिलीच डेट आहे ना यार ओंक्या. नको ना पहिल्याच डेटला ब्रेकअप करू यार. ऐक ना पहिलीच डेट आहे समजून. ब्रेकअप नको करूस. डेट म्हणजे? डेटवर घेऊन आलोय मी तिला. नको ब्रेकअप करू. म्हणजे आमच्या होणारे वहिनी आहेत. वहिनी. नमस्कार वहिनी. 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 हा बाकी बाकी व्यवस्थित. हे बघ हे काय? ओ अंगठी कुठे ठेवली होती? एकदा तू ठेवून बघ ना. तू ठेवून बघ. काय झालं तुला? काय झालं तुला? काय झालं मग? कुठे ठेवली होती? अरे बाबा एंगेजमेंट करणार आहे आम्ही. हो.
उद्या एंगेजमेंट करणार आम्ही काय बोल- हो उद्याचा मुहूर्त आहे हो की ना वहिनी हो हो ना गौरू. हे होणारी नाही मस्त मस्त वाटलं मला या. खूप बरं वाटलं. Thank you. वहिनी तुमची चॉईस खूप कमाल आहे. थँक्यू. हा तुमच्या दोघांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. थँक्यू Thank भावा you. थँक्यू सो मच थँक्यू सो मच गौऱ्या हा बोल वहिनी एक मिनिट बस ना तू आलोस मी तू काय मागव चहा कॉफी वगैरे काय मागवतो तर मागव हा. असतील वेटर पण असतील इथे. हा, ऐक ना इकडे. तू हा म्हणजे बघ पुढे पुढे अडचणी नकोत म्हणून ना. हा. तिला तुझे ते 3 गर्लफ्रेंड आणि ब्रेकअप बद्दल सांगितलेस ना. तुझ्यासारखे मित्र असल्यावर न सांगून मला चालणार आहे सगळं क्लिअर केलं तिला मी सगळं सांगितलं माझ्या भूतकाळाबद्दल तिन्ही अफेअर्स बद्दल सगळं क्लिअर केले वने ओ तुला मी सगळं सांगितलं ना माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला हो सगळं सांगितलं हा. म्हणजे याच्या आयुष्यात आधी 3 मुली होत्या मी 4थी मुलगी आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं स्वीकारलंय. हो वा वहिनी म्हणजे तुम्ही फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा मोठ्या आहात. Yes. हो म्हणजे वा काय म्हणायचं तुला रे तुला काय म्हणायचं एक मिनिट तुला काय म्हणायचं ओंक्या यार तू नको जा ना यार नाही इकडनं म्हणजे ओंक्या. आधीच त्याने सगळं क्लिअर केलं ना काहीच प्रॉब्लेम हा, हा. नाही. आता त्या 3 मुली एवढ्या सोन्यासारख्या मुलाला सोडून गेल्या त्याचा दोष ना. त्यांचा दोष. आपण त्याला काय करू शकतो हा गौरू हा गौरू आपण काय करू शकतो त्याला. नको ना हा गौरू बोलू फक्त गौऱ्या बोल ना यार नको ना याच्या समोर तर किमान हा पण बरोबर आहे बरोबर बोला तुम्ही म्हणजे बसा ना वहिनी तुम्ही बसा बाय बस 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 तू एक घेऊ शकतो मी नाही पण वहिनी अगदी बरोबर बोलात तुम्ही म्हणजे आता त्या मुलींच्या नशिबात गौरव नाही म्हटल्यानंतर त्यांचं नशीब खोटं मोठं समजूया आपण आहे ना. बरोबर. गौरव तर बेस्ट आहे हो. काय म्हणता हो. गौरव बेस्ट आहे आपला हा गौऱ्या तुला अंकिता आठवते ना अंकिता तुझी पहिली गर्लफ्रेंड हा पहिली गर्लफ्रेंड अंकिता हा हा माहिती हा काय झालं परवा दिसली होती होय DMW कारमधून फिरत होती तिच्या नवऱ्याबरोबर वरळी सिफेसला मस्त मजा करत होती. ठीक आहे. DMW कार तिच्याकडे DMW आहे हा मी पण तिला तेच म्हटलं मी हाक मारली तिने ओळख दाखवली आपण मी म्हटलं DMW कार हा. म्हणजे डायरेक्ट DMW कार आधी तर गौऱ्याबरोबर रिक्षातनं फिरायचीस. अरे तिला बाईकवर बसायला भीती वाटायची ना म्हणून मी तर रिक्षात घेऊन जायचो अरे, काय नाही तेच ते हा? मी म्हटलं, तेच ते हा, हा, हा. म्हटलं रिक्षेतून डायरेक्ट DMW कार तर ती म्हणते कशी काय सांगू ओंक्या गौरवबरोबर ब्रेकअप झालं आणि माझ्या आयुष्याची भरभराट सुरू झाली असं म्हणाले. म्हणजे आधी मी नोकरी शोधत होते कित्येक वर्ष नोकरीच्या मागावर होते पण नोकरी काही मला सापडत नव्हती पण गौरवबरोबर ब्रेकअप झालं इंटरव्ह्यूला गेले 3 महिन्याचा पगार सकट नोकरी मिळाली अय्या असं म्हणाले. गौरव सोबत ब्रेकअप झालं रे एवढं सगळं घडलं तिच्या हा. आयुष्यात. नाही नाही बरं एवढंच नाही ज्या कंपनीत जॉब मिळाला ना त्या कंपनीचा बॉस हा. योगायोगानं तरुण पण आणि सिंगल पण अय्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने बाहेरगावी गेले अब्रॉडला तिथेच लग्न करून स्थायिक झाले. अच्छा एवढं सगळं घडलं फक्त गौरवबरोबर ब्रेकअप झालं म्हणून असं ती म्हणाली. खरंच ते असं म्हणाली हा खरंच एवढं सगळं घडलं याच्यासोबत ब्रेकअप केल्यामुळे. एवढं सगळं घडलं. नाही ग कुठे साहित्य काही सांगतोय आपला तू जा ना कशाला ती झाली तिकडे अब्रॉडला सेट ना अरे. आता काय करायचं आपल्याला ते आहे ते. हे अब्रॉड कुठं आलं रे भारतात की भारताच्या बाहेर पाहिलं माझं गौरू किती इनोसंट आहे पाहिलं. तुम्ही त्याला इनोसंट बोलता हो आम्ही सगळे मित्र त्याला भोळा म्हणतो भोळा भोळा म्हणतो. अच्छा गौऱ्या अब्रॉड म्हणजे कुठलं ठिकाण नाही रे परदेशी गेलो की त्याला अब्रॉडला गेलो असं म्हणतात. असं आहे का वहिनी तुम्हाला सांगतो आमच्या गौऱ्याचं वैशिष्ट्य आहे त्याच्याबरोबर ब्रेकअप केल्यानंतर ना मुलींच्या आयुष्यात वेगळीच भरभराट येते. क्या शपथ सांगतो बघ, तो मान्य नाही करणार. ए बाबा जा ना हा तुला मराठी सांगितलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू हा जाय निघी तू चल इंग्लिश मधनं सांग. जाय लबाड. का बाहेर जा तिकडे केस कापायचा कॅम्प लागलाय कटिंग करून घ्यायचं थोडीशी जा पळ लवकर हो. नको ना यार मग काय सेटिंग झाली नको ना काय करू हो, यार आम्हाला काही सांगू नका हा. माझं खूप प्रेम आहे गौरव. काय प्रेम डायरेक्ट बोल आहे म्हणून आहे नाही नाही वहिनी पण गौरव. सांगू नका कसं असं नाही हे रॉंग आहे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे उद्या तुम्हाला त्याच्याबरोबर आयुष्य शेअर करायचंय हो. असं नाही. एक मिनिट माझी दुसरी गर्लफ्रेंड संगीता हा. तिचं काय झालं पुढे बरोबर बघा आता हाच बोलला तू म्हणून उगाच ना हिला भडकू नका आधी सांगतो तुला मी भाई भडको कशाला यार. अरे तू त्यासाठी झालाय वाटतं आता संगीबद्दल तूच बोललास हा काय झालं तिचं 12वीतली तुझी ती गर्लफ्रेंड हा बरोबर जोपर्यंत वहिनी यांचं अफेअर सुरू होतं हा. ती 12वीला 3 वेळा नापास झाली अय्या. 3 वेळा ठीक. पण आज हा. तीच संगी एका देशाची प्रिन्सेस झाली आहे. काय कोण सँगीटा से- असं तिचं नाव आहे. शेंबडी संगीता अरे सँगीटा झाली ती शेंबडी फक्त तुझ्याबरोबर अफेअर होतं ना तोपर्यंत होती
याच्याबरोबर ब्रेकअप केलं, तिच्या आयुष्यातली सर्दी कायमची निघून गेली. ओंक्या यार, काय शब्द सांगतो. आता सध्या ती भारत दौऱ्यावर आहे. आता सध्या आलीये? आपल्या नवऱ्याला आपलं जन्मस्थळ दाखवायला घेऊन आली. कोण? खरं सांगतो, सँगिटा. इकडे आली आहे. हा. अरे प्लीज. या गौऱ्या तू या गौऱ्या या तूच आहे ना यो या गौऱ्या किती दिवसांनी या गौऱ्या बरं झालं तू मला सोडून गेला मला प्रिन्स भेटला यार गौऱ्या ही इज प्रिन्स ही इज बिलानियर हा प्रिन्स आहे. सोल्जर पिक्चर मधला वाटतोय. जोजो. Hey Gaurya, Hi. nice to meet you. गोस्वामी सरांचा फोन आलेला का? काय सांगतो? नाही काहीतरी घोळ दिसतो यार मला. अरे ह्याचा चेहरा आणि आमचा असिस्टंट सेम दिसतात यार दोघं. काहीतरी घोळ आहे यार. या गौऱ्या हा. मला त्याला माझा बर्थ प्लेस दाखवायला जायचंय मी निघते बाय बाय कुठल्या Bye. देशाची प्रिन्सेस आहे का तू? ही तुझी भाषा. शपथ काय आहे? वहिनी मी बोललो ना. वहिनी आता विश्वास बसला. हो. मग ए वनी नको ह्याचं नको ऐकू. अगे काहीतरी फालतूगिरी आहे. ओक्या यार झाला यार. ओक्या तुटून झालं. लग्न करायचंय मला यार. नाही गौरव, मला ना खरंच आता असं वाटायला लागलं की तुझ्यासोबत ब्रेकअप केलं की माझं नशीब फळफळ हे आहे. वनी नाही वनी असा विचार करू नको यार. वनी ऐक ना, असा विचार करू नको. हा काही सांगतोय. ओंकारजी म्हणजे मी आता जर गौरवला सोडलं तर मला पटकन चांगला मुलगा भेटेल का हो? वनी यार. परफेक्ट प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्याला भेटेलच हे सांगता येत नाही ना. हो ना. आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. आज सकाळी मला एका मुलीचा मेसेज आला हा. की परवा मी तुला आय लाईक यू म्हटलं आणि मला 5 लाखाची लॉटरी लागली. अय्या. ओक्या यार नको स्टोऱ्या बनवू नको यार. अरे मी यार काय सांगतो बघ. तर ती म्हणाली की परवा मी तुला आय लाईक यू म्हटलं आणि मला 5 लाखाची लॉटरी लागली. आता मी तुझा आयुष्यभरासाठी विचार करायला तयार आहे. म्हणजे तिला मी आवडतो हा. पण वहिनी मला ती आवडत नाही ना. त्यामुळे मी तिला फक्त ऑल द बेस्ट म्हटलं. फक्त ऑल द बेस्ट. तुम्हाला का नाही आवडत ती? आणि ती सुंदर आहे, नाकी डोळी छान आहे, हा. सगळं 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 कमाल आहे. पण मला नाही आवडत. मला ना दणकट मुली आवडतात. म्हणजे जाड सावळ्या. बाकी ते रूपाचं मला काही एवढं काही हे नाही पडलेलं. आणि हा किती मुद्दाम करशील भिकाऱ्या? किती मुद्दाम करशील? कपडा जरा झाला इकडनं. किती मुद्दाम करशील? अरे मी त्यांच्याशी बोलतो यार. आणि वहिनी त्या मुलीला जर केक आवडत असेल, केक दिसल्या ती जर तुटून पडणार असेल तर बस तोच माझा जोडीदार. हे म्हणजे तुम्हाला माझ्यासारखी मुलगी आवडते का? ओय. म्हणजे तुम्हाला केक आवडतो? जीव की प्राण. तुम्हाला कोणी चुकून जाड म्हणतं? हो, काही काही जण म्हणतात. आय लव्ह यू वने. वनी एक मिनिट. ओक्या ओक्या ओक्या. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू. ए, वनी यार नाही, काय? गौरव समजून घे. मला आयुष्यभर दारिद्र्यात नाही राहायचं. अरे पण नाही. ओंकार चांगला मुलगा आहे. मी त्याच्यासोबत सेटल होऊ अरे पण नाही I love राहिले. you, ओंकार. Yes, बरं. गौरा राम राम. ए ओक्या राम राम. ओक्या माझी गर्लफ्रेंड आहे ती. राम राम. तू आता मी तिला निवडलंय. आम्ही डेटवर जातोय. कळलं? चल गो. ए, ओक्या ऐक ना. काय मग मी काय करू आता? तू बघ ना, तुला आजूबाजूला बघ ना, कोणतरी गौरी चारबार म्हणणार असेल ना, बघ ना. चल ग वने. किती भिकार आहे बे ओक्या तू. लेखकाचं शेवटचं वाक्य. जाम बेकार क्रिएटिव्हिटी.